येतात महिला विशेषतः त्यांचे हेच क्वेश्चन असतात, "मॅडम आमची पाळी चुकलेली आहे, पण प्रेग्नन्सी टेस्ट घरी केली आहे, निगेटिव्ह आहे. मग हे काय कारण असेल? हे कशामुळे झालं असेल? पाळी चुकल्यानंतर प्रेग्नन्सी टेस्ट निगेटिव्ह येण्याची खूप काही कारणं असू शकतात." बरं, त्याचं पहिलं कारण आहे टेस्ट खूप लवकर केली असेल. कदाचित ओव्ह्युलेशन उशिरा झालं तर एस-सी-जी नावाचा हार्मोन कमी असू शकतो. त्याच्यामुळे पण टेस्ट निगेटिव्ह येऊ शकते. किंवा युरिन डायल्यूट असेल, टेस्ट करण्यापूर्वी तुम्ही खूप पाणी पिलात, युरिन डायल्यूट होऊ शकतं. त्याच्यामुळे पण निगेटिव्ह येऊ शकते. त्याच्यासाठी सकाळची युरिन घेऊन टेस्ट करणे गरजेचं आहे. तिसरं कारण आहे ओव्ह्युलेशन उशिरा होणे. ओव्ह्युलेशन उशिरा कशामुळे होतं? वजन, स्ट्रेस, टेन्शन किंवा पी-सी-ओ-एस अशा हार्मोनल कारणामुळे पण ओव्ह्युलेशन उशिरा होऊ शकतं. त्याच्यामुळे बी पिरियड उशिरा येतात. चौथं कारण आहे प्रेग्नन्सी सोडून पण दुसरे काही कारणं असू शकतात. जसं की थायरॉइडची समस्या, हायपरथायरॉइडिझम किंवा हायपोथायरॉइडिझम किंवा पी-सी-ओ-एस, जास्त स्ट्रेस असेल किंवा वजन वाढणे, कमी होणे, अतिव्यायाम किंवा काही औषधे यामुळे बी पाळी कधी-कधी चुकू शकते. बरं, मग काय करायचं? पाळी चुकली आहे, टेस्ट निगेटिव्ह आहे. मग प्रेग्नन्सीची शक्यता असेल तर काही दिवसांनी पुन्हा प्रेग्नन्सीची टेस्ट करायची आहे. तरीही पिरियड्स आले नाहीत तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. गरजेनुसार बीटा एस-सी-जी नावाची ब्लडची टेस्ट आहे ते करून घ्या.